नमस्कार. मी भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराचं विश्वस्त आणि भारत इतिहास संशोधक मंडळ या दोन संस्थांच्या वतीने आणि व्यक्तिगत माझ्या वतीने डॉक्टर अशोक कामत यांना श्रद्धांजली अर्पण करतो. अशोक कामत हे व्यक्तिमत्व सर्वश्रुत आहे. त्यांच्याबद्दल व्यक्तिगत माझे काही अनुभव मी आपल्यासमोर आणि निरीक्षण ठेवतो. ते जेव्हा ज्ञानदेव अध्यासनाचं काम करत होते त्यावेळेला त्यांच्या भेटीचा योग आला. मी आणि माझे मित्र प्रदीप आपटेंना एक कोश हवा होता. तो उपलब्ध नव्हता, पण ते म्हणले की मी प्रयत्न करतो. पूर्वीची काही ओळख नव्हती, पण त्यांनी अगदी आवर्जून खटाटोप करून तो कोश उपलब्ध करून दिला आणि मग आमचा स्नेह वाढला. मी पाहिलं की साधारणपणाने असे अभ्यासक आपण आणि आपला अभ्यास बरा अशा व्यक्तिमत्वाचे असतात, पण मी हे त्यांच्या रूपाने एक आगळं वेगळं असं व्यक्तिमत्व पाहिलं की ते अव्वल दर्जाचे संशोधक होते, पण त्यावेळेला त्याचप्रमाणे त्यांचा लोकसंग्रह देखील फार मोठा होता. म्हणजे मी जर असं वर्णन करायचं म्हणलं की कामत सरचं थोडक्यात वर्णन काय करावं तर कृतिशील अभ्यासक. म्हणजे फार थोडे लोक असे आहेत. तर संत वाङ्मयाचा एवढा गाढा अभ्यास खूप लोकांनी तुम्हाला त्याच्याबद्दल सांगितलं, कारण त्याच्या ते सगळ्यांना कल्पना आहे त्याची. आणि मराठीबरोबरच हिंदीवरती त्यांचं जे प्रभुत्व होतं त्यामुळे उत्तर भारतात देखील संत वाङ्मयाचा त्याचा सखोल अभ्यास होता. संत वाङ्मयाचा अभ्यास असणं आणि संत वृत्तीने जगणं हे मी त्यांचं पाहिलं की निवृत्तीनंतर गुरुकुलच्या माध्यमातून असेल अनेक माध्यमातून मी जवळून त्यावेळेला त्यांना पाहिलं की ते समाजातल्या खरोखरच ज्यांना काही गरज आहे अशा गरजवंतांसाठी कशा पद्धतीने काम करायचे. हे जे काही त्यांनी संतांकडनं जो संस्कार घेतला होता त्याच्या बळावरती ते समाजात काम करायचे. दुसरं एक वैशिष्ट्य मला आढळलं ते म्हणजे की प्रत्येकाला स्वतःची काही एक राजकीय विचारसरणी असते, पण होतं असं की लोक मग वेगळ्या विचारसरणीचा व त्या विचारसरणीच्या लोकांच्याबद्दल राजकीय अस्पृश्यता पाळतात. कामत सरांच्या बाबतीत मी असं बघितलं की त्यांनी अशा प्रकारची राजकीय अस्पृश्यता कधीही पाळली नाही. त्यांचे विचार अन्य कोणत्याही बाबतीमध्ये काही असतील, पण आम्हाला दोघांना जोडणारा अजून एक धागा होता, तो म्हणजे सावरकर. जसं त्यांचं बडोद्याच्या नेणींशी देखील एक दृढ संबंध होता. तर हे काय होता तर हा पूल होता खऱ्या अर्थाने. म्हणजे एरवी बाकी सर्व लोक सावरकर हिंदुत्ववादीत पण त्यांचा सगळा बुद्धिवाद त्यांचा सामाजिक विचार याची दखल घेत नाहीत, पण कामत सरांचं तसं नव्हतं. आणि दुसरं एक मला त्यांच्याबद्दल भावलेलं सगळ्यात महत्त्वाचं की पंजाब पेटला असताना पंजाबमध्ये पदयात्रा काढायची ही जी कृतिशीलता आहे की त्यांनी जोडून तर दाखवलंच की हे सर्व संत कसे एकमेकांना जोडलेले आहेत. सगळ्या वेगवेगळ्या पंथांमध्ये हे कसे ते सेतू बांधलेले आहेत. एवढंच नाही तर त्यांचा इतका सखोल गाढा अभ्यास होता की मीराबाईंपासून कबीरांपर्यंत त्याच हिंदीचे शब्दाच्या अर्थछटा कशा वेगळ्या आहेत हे कधीकधी त्यांच्याबरोबर बसलो की ते इतकं खुलून सांगायचे. आणि त्यांचा स्वभाव असा होता की आपल्याकडे जे आहे ते भरभरून सगळ्यांना द्यावं. त्यामुळं जेव्हा कधी त्यांना भेटायचा प्रसंग आला व्यक्तिगत पातळीवरती तो प्रत्येक अनुभव हा समृद्ध करणारा होता, प्रेरणा देणारा होता. आणि मना अलीकडं तर आम्ही वारंवार भेटलो, पण त्यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव हा आपल्या संस्कृतीवरती सकारात्मक आहे
आपल्या सगळ्यांना योग्य दिशा दाखवणार आहे की समाजामध्ये संवाद कसा साधायचा आणि इतिहासामधून काय घ्यायचं आणि आपल्या समृद्ध संत वाङ्मयाला त्यांनी खऱ्या अर्थाने न्याय दिला. खरोखरच, कारण त्यांनी केवळ त्याचे ते प्राध्यापक नाही राहिले, अध्यापक नाही राहिले, केवळ ते नामदेव अध्यासनावरती बसून त्यांनी काही रिसर्च पेपर नाही केले, तर त्यांनी त्याचा जनतेमध्ये जाऊन प्रसार केला की हे आपले संत होते, हे त्यांचे विचार होते. याची त्यांनी आपल्याला पुन्हा एकदा आठवण करून दिली. खरोखरच समाजावर त्यांचं फार मोठं ऋण आहे आणि मी स्वतःला भाग्यवंत समजतो की अशा ज्ञानतपस्वी आणि समाजाबद्दल कडव बाळगणाऱ्या व कृतिशील माणसाचा सहवास मला लाभला. पुन्हा एकदा त्यांना श्रद्धांजली.